निवडणुकीचं वातावरण सुरू आहे, रणधुमाळी सुरू आहे. काय कसं कोणाच्या बाजूने वातावरण आहे काय नाही? वातावरण काय, आमचा बबनदादाच आमचा पक्ष आहे आणि आम्ही बबनदादाशिवाय दुसऱ्या कोणाला मतदान देत नाही. आम्ही ऊसाचे क्षेत्र आहे माझं. गेल्या वर्षी माझ्या ऊसाच्या फोकाऱ्या केल्या विठ्ठलवाल्याने. आम्हाला 1.5 महिना तर नादार लावला. आज देतो टोळी, उद्या देतो, एवढा फड झाला की देतो, तेवढा फड झाला की शेवट दादानीच न्याला. उमेदवारी म्हणजे का बाकीच्या आम्ही ओळखच नाही, बाकीच्यांचं कवा तोंडच बघितलं नाही तर काय मतलबच नाही ना बाकीच्याच आमचा. आम्ही डायरेक्ट दादाला फक्त ओळखतो तालुक्यातनं. म्हणजे तर तालुक्यात काय महाराष्ट्रात म्हणा दादांना आम्ही पहिल्यापासून ते दादाचं काम आहे तालुक्यात. आम्हाला चेडी नव्हती घालायला. बघितलं की तुतारीला दिली की एकदा मत सारखी तुतारीला द्यायची का? तू कोणाला बी आणून उभा करते द्यायची का तुतारीला मत? उमेदवार द्या पाहिजे, दादालाच तिकीट द्या पाहिजे तुतारीचं. विकास पाहिजे. चेड्या नव्हत्या घालाय ती 4 चाकीत फिरतोय. कुसळाशिवाय दुसरं काय नव्हतं आमच्या एरियात. कुसळ लागायचे अशा वर पॅन्टी करून चालावं लागायचं. तिथं आज ऊस आहे. साऱ्या तालुक्यातली परिस्थिती आहे ती. नुसती काय परिचयाचीच नाही, साऱ्या तालुक्यात कुसळच होती, दुसरं काय नव्हतं दादाच्या अगोदर. आता कोणी निवडून? दादाच रणजित येणार, सफरचंद येणार निवडून. त्याच्यात काय वांधा आहे? वातावरण चालू आहे. आमच्या माड्याचा विकास बघितला तर बबनदादाच. कसं म्हणता? 100%. काय पहिलं कुसळ होती आमच्या इथं. चालत गेलं की गुडघ्यात का असं कुसळ लागायची. आता बगल तिकडे ऊस दिसतोय. आणि काल मोहिते पाटलांनी टीका केली की दादांवरती पद घेतलं नाही म्हणून. अरे बाळा, तुला एकच सांगायचंय आम्हाला, आमच्या विकासासाठी आमच्या दादानी पद घेतलं नाही. ह्या माढा तालुक्याचा विकास करायचा होता, ह्यासाठी दादानी पद घेतलं नाही. आणि त्याने दादांवरती टीका केली की काय बोलले, पद घेतलं नाही. पद का घेतलं नाही तर फक्त माढा तालुक्याचा विकास करायचा होता, पाणी आणायचं होतं, ऊस दर द्यायचा होता. लबाल लांडगा येतो, एवढा दर झाला, तेवढा दर झाला. ह्याला निवडणूक झाल्यानंतर चड्डी घालाय सुद्धा पैसे राहणार नाहीत. नाही राहिलेत, पण माढा तालुक्याचा 30 वर्ष विकास कोणी केलाय हे अगोदरच बघितलं पाहिजे. विकास केला नाही म्हणते विरोधक विरोधक काय बी म्हणणार की विरोधक काय पण बोलतायतच की. म्हणावं असं आमच्या गावात तर करायचं काय ठेवलंच नाही तर आम्ही मागायचं काय? दादांकडे गेलं तर दादांना म्हणायचं काय? सगळं झालेलं जायचं तर मागायचंच काय? पाणी आहे, रस्ता आहेत, गावामध्ये सगळं स्मार्ट सिटी असल्यानेच पर्यंत झालेला आहे. आता कमीत कमी ह्या 5 वर्षामध्ये 20 ते 25 कोटी निधी आलेला आहे परिचयामध्ये. कारणच नाही आम्हाला. दादा जायचं कशा पाहिजे तरी दादा म्हणतात काय तर करायचं काय? तो तरीचं वारं म्हणजे 23 तारखेला करर धपका काय असतो का, त्याला एकदा धपका बसला का पुन्हा ती काय एकदा खाली पडला की इकडे येतच नाही. निवडणुकीचं वातावरण चांगलं आहे. रणजित भैयाला, सफरचंदला मतदान होणार आहे. आणि आम्ही तुम्हाला सांगतो या परिते गावातून इतका प्रतिसाद देणार आहे, 70-75% गाव होणार आहे. आणि तुम्हाला सांगतो इकडं हुलग बडबड पिकत नव्हतं ह्या भागात, इथं आज ऊस, केळी, द्राक्षी पिकायला लागली. आणि तुम्हाला सांगतो ही दादाजी पुण्य आहे की कुठला तरी आमदार कोणतरी उभा राहतंय, त्याला स्वप्न पडतंय आमदार व्हायचं, पण त्या आमदार होण्याचं स्वप्न त्यानं बाळगून आमदार ही स्थानिक लेवलला 30 वर्ष आहे. त्यानं काय काम केलं काय नाही केलं ही जनतेला माहित आहे. त्यांना काय असं बाबा कोणाच्या घराला उभारून नेलेलं नाही. आज त्यांना एवढं जनतेसाठी केलंय, त्याच्यासाठी जनता मागं पळती ही जग बघतंय. त्याच्यावर टीका करणं सुद्धा एवढं उंची नाही आपण, आणि त्यांच्या डोक्याला हात पुरत नाही टीका करणाऱ्यांचा. या असलं काय बोलूनी कुणी वाचाळगिरानं असलं बोलूनी कधीच. विकास केला नाही म्हणते विरोधक. वाव विकास काय म्हणते ती? विकास कशाला म्हणते ती? विकास म्हणजे काय असतो? काय केलाय? काय बी विकास? गाव तुम्हाला सांगतो आज प्यायला पाणी नव्हतं लोकांना, त्या पाणी आणलं दादांना. तुम्हाला सांगतो गावात घरकुलं नव्हती, बोटा एवढी मोजण्यास सुद्धा घरकुलं राहिली नाही ते आमच्या गावात. आज तुम्हाला सांगतो 20-25 लाख रुपये आज ग्रामपंचायतला उत्पन्न आहे. 10 रुपये नव्हतं. आज तुम्हाला सांगतो एवढी प्रगती करून बी विकासच नाही म्हणल्यावर विरोधकाला जागा नाही ना बोलण्यासाठी. कामच आहे आणि आमचा पक्ष आहे. बबन दादा म्हणजे आमचा पक्ष आहे. दादा मामा ही आहे ना, ही आमचा पक्षच आहे. दोन्हीही भाऊ आम्ही कधी त्यांना आम्हाला दुजाभाव केलेला नाही कुठल्या गोष्टीचा. पण काय लोकांना त्यांच्यावर थोडा विश्वास दाखवला नाही. काय लोकांचं म्हणणं आलं की बाबा ही 30 वर्ष असं आमदार झाला, सलग आमदार होते ते, ह्यांचंच घराण्यात कशासाठी बघवलं नाही ना त्यांना शेजारच्या गावाला. त्याला काय करायचं? दादांना सांगितलं होतं नाही आपल्याला तिकीट भेटलं तर आपण अपक्ष उभा राहू.
मग अपक्षाचा पाठिंबा असल्याशिवाय दादानं तर शब्द दिला का जनतेचा? आमच्या मनानं तर बघा 50-60 हजार मतानं रणजित भाई निवडून येणार. आम्ही जास्ती काय बोलत नाही, पण त्याच्यापेक्षा जास्तच होईल, पण कमी होणार नाही. त्यामध्ये फक्त रणजित भैया शिंदे, रणजित बबनराव शिंदे हेच निवडून येणार आणि 23 तारखेला विजयाचा गुलाल आम्हीच उधळणार. भरपूर आहे विकास. माढा तालुक्यात जसं दादा आमदार आहेत तेव्हापासून विकासाला भरपूर ह्या माढा तालुक्यातल्या माळ रानावर कुठं उगवत नव्हती त्या ठिकाणी नंदनवन झालं. जे या ठिकाणी छप्र होती त्या ठिकाणी बंगलं उभा राहिलेत आता. आणि काळ्या आईला शालू नेसवण्याचं काम हे दादानी केले. त्यामुळं दादाला जनता ही विसरत नाही आणि दादा ही जनतेचं सेवक आहेत. आणि सेवा म्हणल तेव्हा अर्ध्या रात्रीचा जरी फोन केला 2-2:30 वाजता तरी सुद्धा दादा त्यांना लगेच फोन माघारी करून काय काम आहे काय नाही हे समज निवारण करते. त्यामुळं दादांच्या पाठीमाग किंवा भैया साहेबांच्या पाठीमाग ही जनता भरपूर उभा आहे आणि जनता अशीच राहणार. त्यांच्यावर प्रेम भरपूर आहे. शिंदे कुटुंबियावरती प्रेम भरपूर आहे जनतेचं. विरोधक काही म्हणत असतील पण विरोधकाचं काय काम आहे मला सांगून द्या. आतापर्यंत फक्त साड्या वाटल्या, कुठं पैठणीचा खेळ घेतला आणि कुस्ती मैदान घेतलं. अशा खेळ घेऊन कुठं आमदार होत नसतंय. विकास करावा लागतो, जनतेची सेवा करायला लागते तेव्हा आमदार होतं. असं कोणी बी म्हणाल मी आमदार आहे असं आमदार होऊ शकत नाही. काय त्यांचं काय काम आहे त्यांनी सांगून द्यावं. आतापर्यंत जसं आम्ही दादांचं काम सांगतोय तसं ते का काम सांगत नाही. ते त्यांचं काय काम आहे सांगून द्या आम्हाला. आता विधानसभेचं हे झालं, निवडणूक आली, त्याच्यात उभा राहायचं म्हणून तुम्ही धपका दिला, भावाची कोंडी फोडली. इतक्या दिवस का कोंडी फोडली नाही तुम्ही भावाची? आता एवढे दिवस तुमचं कारखाना होतं तेव्हा का दिला नाही तुम्ही भाव? आता ही विधानसभेत आमदार हो वाटते कुणाला बी गाण्यातल्यासारखं आमदार होत नसतं असते ना. असं कोणी म्हणल पण नाही. इथं फक्त एकच ठरणार, माडा आणि करमाळा शिंदे बंधू दोन्ही आमदार होणार. रणजित भाई कसं म्हणताय? विकासच तेवढा आहे दादांचा. नाही कोण म्हणतं असं? विरोधक बोंबलते ते नुसतं. बर त्यांना काय बर काय काय गावी त्यांच्या ग्रामपंचायती नाही त्या, बर ती बोंबलून काय करायचं नाही ना काय नाही. ही तुतारी मोडून खाती ती आता लोक. बर एवढा विश्वास कसं? 1001 कामचा विश्वासच आहे. दादांवर आहे, भयांवर आहे, मामांवर आहे, परत आणखीन कृष्णादादावर आहे. ही भयाच काय दादाच काय, आम्ही कृष्णादादाला पण मत इथून मोर आम्ही आहे तोपर्यंत त्यांनाच देऊ, शिंदे घराण्याला देऊ. आमच्यावर जो उपकारच फिटणार नाही तर एवढं देऊन. त्यांनी एवढं त्याचं कारण काय? हा विकासच तेवढा आहे. आज सध्या मी सामान्य माणूस आहे, सामान्य शेतकरी आहे. मी सहज फोन केला तरी भैयासाहेब फोन उचलते नाही. बोला मुसळी म्हणतात काय काम आहे, मग अजून काय पाहिजे? कोण आहे असं? दादाशिवाय आम्हाला पर्याय नाही. ही वाळू चोर आहे, गोरगरिबाला वाळू मिळेना, घर बांधाय ही चोर उभा राहिलाय आता. हा दादाशिवाय कोण येणार? आमचं ऊस बांधावर पडत होतं, दादानी कारखाना उभा केला म्हणून आम्ही म्हातारी माणसं कशी तरी त्यांनाच शिका देणार. विकास केला म्हणते की एवढं वर्ष झालं काय सोयी सुविधा ही म्हणते ते तरुण आपणच काढून ते आपल्याला फसवते ती तरुण पोर. हो दादालाच शिका द्यायचं. दादा येणार ना भैयाचं काम, दादाचं काम चांगलं आहे नाही. ऊसाच्या बाबतीत बिल 10 दिवसाला देणे, शेतकरी आहे. रस्त्याची कामं ही सगळी चालू आहे ना जागोजाग लगेच. कारखान्यामार्फत काय रस्ते भरून देणार लगेच, अडचण आली तर लगेच. सकाळी दवाखाना आणला दादांनी अजून. अजून काय काम करा दादानी पहिले त्याच्या विरोधक मध्ये सोयी सुविधा आहे म्हणते. विरोधाला काय ते तेवढं 4 माणसाचे म्हणायचे तेवढं काम असतं त्यांचं. काय यंदा कोणाला द्यायचं? यंदा भैयाचे निवडून येणार 1001% येणार दादा आहे त्यांच्यासोबत. सर्व शेतकरी सर्व आहेत त्यांच्यासोबत. रणजित भाई शिंदे फिक्स आमदार होणे 100%. जनताच त्यांच्या सोबत आहे ना. अपक्ष उमेदवार जे आहेत रणजित भाई शिंदे, जनता त्यांच्या सोबत असल्यामुळे आहे. नाही विरोधक मानणारच ना तुतारीचं वातावरण आहे. मागणी केली ती दादांनी, नाही मिळत त्यामुळे अपक्ष भैया निवडून वाटतंय. हा निवडून वाटतंय. येणार 100% येणार निवडून. दादा बर दादाला मत देणार आम्ही. बर काय त्यांनाच काय द्यावं असं वाटतं?
त्यांनी कामं केली, आमचं ऊस नेतात. बर आमच्या ऊसाची बिल 10 दिवसाला निघतात. बर दादाने आमचे रस्ते बिस्त केले, हा विकास केला. बर झाला का उगं म्हणता आमच्या कुठे उग कसं झालाय, त्याने दिलंय निवडून. मग दादाला द्यायचं. ते यात्रेला नेलं दादानी, काशी यात्रा केली, दादानी विकास केलाय. अजून कुठं दर्शनाला गेलं. तुळजापूरला नेलं, काशी यात्रा. यावेळेस रणजितभाई यांनाच आमदार करणार, कारण त्यांनी त्यांचे वडील बबनदादा शिंदे यांनी आमच्या वैयक्तिक गावाचा पण भरपूर विकास केलाय आणि माडा तालुक्याचा पण भरपूर विकास केलेला आहे. त्याच्यामुळं रणजितभाई यांनाच देणार आम्ही. त्यांना का द्यावं होते, कारण विकास कामं झाली का खरी? हो, काम झालेत. रस्ते वैयक्तिक गावात म्हटलं तर रस्ते व्यवस्थित सर्व आहेत. गावासाठी गाळे बनवलेले आहेत त्यांनी. पाणी पुरवठा ते सगळं व्यवस्थित आहे, उपलब्ध करून दिलेत. तसेच शेतकऱ्यांसाठी त्यांनी प्रत्येक कारखान्यापेक्षा वाढीव बिल असतं आणि 10 दिवसात बिल निघतं. यात्रा त्यांनी काढल्या होत्या. सर्व तुळजापूर, काशी यात्रा, सर्व बालाजीला सर्वत्र त्यांनी तीर्थयात्रा काढून बसेस उपलब्ध करून दिल्या. सर्व महिलांना त्यांनी दर्शन. मग आता यंदा रणजित भैयाला निवडून देणार आम्ही. बर कोणते? रणजित भैयांना. बर बर का त्यांना का द्यावं असं वाटतं? त्यांनी म्हणजे विकास केलाय. बर विकास केलाय. हो सर्व सोयी सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत का अगोदर आमदार? हो झालंय. बर याच्या आधी पण झालंय ना, आता भैया आल्यानंतर पण होणार. निवडून येतील. हो 100%. रणजित भैया का कशासाठी वाटतंय काय? ते आमच्या घरचे सगळे रणजित भैया करतात म्हणून सफरचंदच निवडून येणार असं वाटतंय. बर निवडून वाटतंय. हा 100-200% पण रणजित भैया निवडून येते. काय आता हे सफरचंद बसणार. बर कसं म्हणताय लय आपण कारण का त्यांनी 30 वर्षापासून विकास केलाय. पवार साहेबाचं वातावरण म्हणते ते. पवार साहेबाचं आहे वातावरण, त्याचा नाही विषय, पण पवार साहेबामुळं हे झालं ना, तुतारेला हे होत नाही ना. आपलं रणजित भाया होणार आपल्याला. सध्या रणजित भाया त्यांनी काम केलेले आहे ते. असं नाही कारखाना असल्यामुळे काय झालं, पण आम्हाला आमचा माणूस सोडायचा नाही, आम्हाला आमचा माणूस निवडून आणायचा. त्यांनी काम केले ते ना, आज 30 वर्ष झालं ते काम करते. हो निवडून वाटतंय. हो 100% नव्हे, 1001%. त्या रणजित सिंह बबनराव शिंदे निवडून येणार. बर असं काय वाटतं तुम्हाला? असं म्हणजे त्यांचा विकास आहे, बबनदादांनी केलेला विकास आहे. दादांनी केलेल्या कामाची पोचपावती म्हणून रणजितभाईंना चान्स द्यायचा एक 100% निवडून द्यायचे. विरोधक बोंबलच असते तो, विरोधकांना डोळ्यातून विकास दिसत नसतो, मनातून बघितला तर विकास म्हणणार. उघड डोळ्यावरच्या ह्याच्या बोलून काय उपयोग आहे? तुमच्या गावात झालाय विकास? हो भरपूर झालाय. आमच्या गावात आता जलजीवनचं 1,18,00,000 पाणी पुरवठा आहे. वर 56 गाळे झालेत. 15 झाले, 14 झाले, 25-5 मधून झालेत. भरपूर विकास झालेला आहे. कारखान्यामार्फत कुठं शेतकऱ्यांना कुठं अडचणी आल्या तर मुर्मीकरण झालेले आहेत. असं दादांच्या मार्फत भरपूर विकास झालेला आहे. आता रणजित भैया शिंदे उभारले. हो रणजित भाईंनाच मतदान असणार. 1 नंबर होणार रणजित भाई शिंदे. हा काय असं काय वाटतं तुम्हाला? 2003 सालाला आमच्या शेजाऱ्यांचं ऊस बांधावर होतं. एवढा विकास आहे या माडा तालुक्यात की मापाया बाहेरच. की कारखानदारी असू द्या, काय असू द्या, सगळा विकास रोड झालेला आहे, सगळा त्यांच्या मार्फतच झालेला आहे. आणि आता डांबरीकरण सुद्धा होणार आहे त्यांच्याच हस्ते, भयाच्या हस्ते होणार. दादा काय आता उभा नाहीत, पण भयाच्या हस्ते 100% होणार आहे. काय समोर विरोधक मोठे नेते काय काम केलं नाही म्हणते? अहो त्यांना हाबडा कळेल 23 तारखेला कसा पडणार आहे ती मताच्या ह्याच्यात. लीड नाही येणार आहेत बायासाहेब. किती लीड नाही ते वाटतं? कमीत कमी 40 ते 45 हजारांतर लीड नाही येणार आहेत. हा निवडतील वाटतंय. हो 100%. 100%.
ओनली बाळासाहेब. नमस्कार. नमस्कार. काय सध्या निवडणुकीचं वातावरण आहे काय? निघून अहो सफरचंद आलं म्हणून समजा. कसं म्हणताय? अहो आलं काय या दगडावरची पांढरी रेस आलं बर आणि 40,000 लीड ना आणखीन. बर बर. हो. काय ह्याचं पवार साहेबाचं वातावरण म्हणते त्यांचं उमेदवारी निवडून. अहो दादानी भरपूर कामे केलीत आमच्या गावात. बर हो तळ्यात पाणी आणलंय आमच्या गावात. गाळ सगळं दादानीच बांधलेले आहेत. बर. भरपूर विकास आहे दादा. विकास काय केला नाही म्हणते ती. कोण म्हणतं केला नाही? विरोध- अहो सगळा विकास केलाय. काय राहिले बर गावात? गाळ बांधलं पाणी आणलं बाजार जिथे भरतो तिथं ब्लॉक टाकलेत. आणखीन काय पाहिजे विकास? बर किती दिवस झाले आमच्या गावातल्या तळ्यात पाणी नव्हतं. दादानी पाणी आणले रस्ते सगळं डांबरीकरण केले. बर. हो मग काय मग आता यंदा मग यंदा रणजितभाई शिंदे 100% निवडून येणार. निवडून येणार. हो 40-45 हजार लीड निवडून येणार.